या नाट्याचा दुसरा अंक थोड्या वेळातच आपल्या समोर सादर होत आहे. पहाड़ी इलाकों का शेर समझने वाला शिवा आखिर हमारे कब्जे में आ गया। बड़े काम की निकला मैंने आपको पहले ही कहा था वो मराठा होकर मराठों का दुश्मन है। आपने अपने जान भाइयों को नष्ट करने के लिए बारूद जैसे बनने को तैयार है। उस झगड़े के वजह से हम शिवा तक पहुंच गए। अब यहाँ से शिवा निकलना नामुमकिन है। अगले हफ्ते हम पनाले पर हमला चढ़ाएंगे। शिवा हमारे गिरगिरा के पास आएगा और बोलेगा, खान साहब मुझे माफ कर दो, हार गया हूँ, मैं अपने चरणों में आ रहा हूँ। अपनी जान की भीख मांगेगा। सबको होशियार कर दो, अगले हफ्ते हम पलाड़ के हमला चलाएंगे और सूर्या जी को बुलाएंगे। सूर्या जी को लेकर हम पलाने पे हमला करेंगे। अब देखता हूँ शिवाजी कितनी दिन तक छुपा रहता है। सलाम खालसाई, एवढ्या तातडीने बोलवण्याचं कारण पन्हाळ गडावर हल्ला करायचा आमचा विचार आहे। अगदी माझ्या मनातलं बोलला। गेले कित्येक दिवस माझ्या मनात हाच विचार येत होता। तुला जर पणाला खडा माहिती आहे, आपण त्याची काळजी करू नका। त्या कमेंटवर शिवाजीला पकडून द्यायचं काम माझं। वरचं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा। हा खालसाई, एक आनंदाची बातमी आहे। बोला सूर्याजी, कोणती आनंदाची बातमी आहे? नेताजी पालकर खवास खान बरोबर लढाई करता करता रणांगावरून माघारी फिरला। नेताजी पालकर? नेताजी पालकर म्हणजे करारी उमदा मराठा, तलवार चालवणे म्हणजे त्याच्या डाव्या हाताचा खेळ। एवढा दाखवणार आहे तो नेताजी? पण सूर्याजी, त्याच्या समोर खवासकर होता हे दिसतं ना। नेत्याजी समोर कोणी असलं तरी त्याला काही फरक पडत नाही। पण खान साहेब, ते झालं ते चांगलंच झालं। नेताजी माघारी फिरला म्हणजे आपला विजय झाला म्हणायचा। आचार, बड़ी बेगम साहब बहुत खुश हो गई। आज पहली बार भरभट्टे की हाथ निकाली और हमारी इतनी यदि तुम्ही होती नवीन बातमी होते का टिपा आणि आम्हाला येऊन तातडीने सांगा। ही काय करताय? येतो आम्ही। आजचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस। कसला होणार म्हणताय? हा हा, जगत तो होला ही है। हजार जाओ, जाम लेकर आओ। कौन है रे उधर? हमारे लिए जाम भर के लाओ।
नजराना लाया हूँ। आपकी महफिल की शान बढ़ाने के लिए एक नाचने वाले का इंतजाम किया है मैंने। हाँ, गुरु खा हाँ। अरे जिंदगी में पहली बार तूने कहीं कोई अच्छा काम किया है। जाओ उसे लेकर आओ। चल आज हम तो बहुत पिएंगे, खाएंगे, नाचेंगे। एक कापा जुआ की औलाद देख, बाहर आकर देख। तेरा बाया हाथ नेताजी पालकर हमसे डरकर भाग गया। देख आगे भाग कर देख। अरे आज तेरी हार हुई है और हमारी जीत। आओ आओ मेरी रानी। रूखा ने बयां किया था, उससे भी बहुत खूबसूरत है। कापर शिवा, तेरा नेताजी पालकर हवास खान को देखकर भाग गया। हे नादान खाना, तू अजून आमच्या महाराजांना ओळखलं नाहीयेस. तुझ्या बापाचा पुतळा बाहेर काढणार आहेत आमचे राजे. हे हुस्न परी, आपको तो अल्लाह ने बहुत फुर्सत से बनाया है। क्या हमारी बेगम करोगे? खान साहेब, तुम्ही की नाही लई चांगले हात बघा. तुमची राणी व्हायला आवडेल मला. ओ मेरे रानी, तूने तो मेरे हाथ खुशी दुगनी कर दी। आज तो नाम का होना ही चाहिए। बदल और काम भरो। या खानाची राणी होणार आहे. अरे आपण कुठल्या कामाला चाललोय? सगळं तुझ्या पोटासाठी करायचं नाही. सगळं राजाला कळलं पाहिजे हा. समजलं? काय झालं तिकडं? काय नाही खान साहेब, नाच गाण्याला सुरुवात करायची ना. हो हो, ही तर व्हायलाच पाहिजे. चला रे.
मुस्तफरी आज तेरा बचा करना नहीं करता फिर कब आओगे? लवकरच येऊ खान साहेब तुमच्या भेटीला. चला रे. आज तो नाच गाना खाना पीना सब कुछ हो गया. आज आपको और एक बेगम भी मिल गई. अब आगे आगे बनाने पे हमला. शिवा की मौत हमारे मौत के ध्यान से कब तक भागता है शिवा? काय चाललंय? खालून फाजलखान नुसती तोफांची आग ओढतोय. आम्ही मात्र उघड्या डोळ्यांनी सगळं पाहतोय. काय म्हणावं या जिंदगीला? सिद्धी व फाजलची दोन हात करायची म्हटले तर आमचा दारू गोळा धान्य साठा संपत आला. त्यावेळी राजाने काय म्हणून करावं? आई भवानी, दाखवा तुमचा पराक्रम. हीच या भक्ताची शेवटची मिळवणूक. बाजी, आता हातावर हात धरून काहीच होणार नाही. त्या सिद्धीने तर तोफांचा भडीमार चालवलाय. त्यांच्या तोफांच्या नरकाटीतून आग उगत आहे. बाजी, काय करावं काय सुचेनासे झाले. शिवा, काही करून महाराजांना गड सोडावाच लागेल. नाही तर नाही बाजी, नाही. त्या सिद्धीला जेवढं करता येईल तेवढं करू दे, पण आपण हार नाही मानायची. बाजी, सिद्धीला म्हणे इंग्रज सगळ्यांची साथ लागले. काय सांगतोस काय? होय बाजी, पण महाराजांच्या मनात काय चाललंय काही सुचत नाही. आई भवानी मातेच्या चरणी धरून फोन केले. नाही कुणाशी बोलत तर नाही कुणाला विचारत. काय म्हणावं याला? शिवा, तू काहीच काळजी करू नको. महाराजांनी भवानी तलवार उगारले म्हणजे आता त्यांचा मार्ग मोकळा आणि भवानीच त्यांना मार्ग दाखवेल. माते, संकट समय तूच आता आमचा आधार आहे. तूच आता आम्हाला मार्ग दाखव. आजपर्यंत महाराजांनी तुझ्या आशीर्वादाने एवढे गड किल्ले जिंकले आहे. आपल्या गौर प्रसादाने राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. अशा या संकट समयी माते तूच आता तुझा आधार आहेस.
माते, या भक्तांची हा भावना परत भेटली असेल तर आमचा एकच मागणं, राजांची सुखरूप गडावरून सुटका कर. जगदंब जगदंब. महाराज आई भवानी मातेने कौल दिला नव. हो, आईने कौल दिला. आईने कौल दिला म्हणजे त्या सिद्धीची 100 भरलीच म्हणायची. राजा आता फक्त हुकूम. त्या सिद्धीचा पोटला बाहेर काढून कोल्या कुत्र्यांना खायला घालतो. आता जातोच गडाखाली. थांब बाजी. सिद्धीकडे अफाट सैन्य आहे. त्याच्या सैन्यासमोर आपला निभाव लागणार नाही. आईने कौल दिलाच आहे तर आता युक्तीनेच मार्ग काढावा लागेल. युक्तीनेच मार्ग काढू आपण. या अल्लाह, इतने दिनों से लड़ाई चलेगी. शिवाजी तो चूहे की तरह कुएं में जाकर बैठा है. बाहर आने का नाम ही नहीं ले रहा है. पेट में कौवे दौड़ रहे हैं. यही लड़ाई के कारण मेरी बुलबुल का भी दर्शन नहीं हो रहा है. वो आती ना तो मेरे को कुछ खाने के लिए ले आती. बुलबुल का नाम लिया और बुलबुल सामने. मेरी बुलबुल मेरे के लिए कुछ तो खाने के लिए जरूर आएगी. या अल्लाह, मैं आपका शुक्रगुजार हूँ. आज हम पेट भर खाएंगे. पेट भर खाएंगे. प्यारी बुलबुल, तुम आ गई. होय होय, तुम्ही बोलावलं आणि आम्ही आलो बघा तुमच्या भेटीला. आपको कैसे पता चला मैं आपको बुलाया करके? तुमचं हे थोबाड बघून. जाने तुम ज्योतिषी हो. हो, आम्ही ज्योतिषी आहोत. आम्हाला सगळं काही कळतं. तो मेरा हात देखो. तुझे शेवटचे दिवस भरले. पहले ये आदमी मेरे को ना पागल लगता है. ए, कोण पागल? तू पागल. आप पागल. खानदान पागल. खान साहेब, अहो खान साहेब, तुम्ही की नाही त्याच्याजवळ अजिबात जाऊ नका बघा. आणि त्याचं काय बी ऐकू नका. मी आहे की नाही, द्या मी तुमचा हात बघते. द्या. खान साहेब, तुमची की नाही लवकरच शादी होणार आहे बघा. मेरी शादी होने वाली है. कौन है वो खूबसूरत? या मेलेल्या बायकोचं मरण. अरे कितने बार बोला है तेरे को बीच में मत बोलने का. वो लड़की. अहो, कोण म्हणून काय विचारता? मी आता वाईट दिसते या. या अल्लाह, तुम मुझसे शादी करोगी? तुम्हाला पसंत नाही तर राहू दे. ना काय दुसऱ्याशी लगीन करीन. दुसऱ्याशी कशाला? मी आहे की इकडं. चुप. कितने बार
बोला है तेरे को बीच में मत बोल। हाँ डैडी आप बहुत बहुत खूबसूरत हो। आप मुझे ना बहुत अच्छी लगी। हाँ सुनो हम शादी करते। हो खान सर एवढी काही कशा काही लागली यार तो तर काय गुडघ्याला वाशिंगच बांधून तयार आहे. जीवा तू गप्प राहायला काय बरं घेशील मला काय बी नको, तू फक्त माझ्यावर प्रेम कर. ए उल्लू के पट्टे, कितने बार बोला है तेरे को तू बीच में मत बोल। हाँ? हाय 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 हाय। कुछ खाने के लिए दो ना। खान साहेब तुम्हाला की नाही खायला मी कांदा आणि भाकर आणली आहे बघा पण माझं एक काम आहे तुमच्याकडे बोलो बोलो डैडी बोलो। कुछ भी कहो। हाँ हाँ खान साहेब आपण की नाही तिकडं बसून कांदा आणि भाकर खाऊया बघा चला हाँ चला हाँ उधर ये बड़ी पेड़ के नीचे। तो चलो हाँ चलो चलो चलो। शिल्पा, तू बघतच जा या दाढीवाल्याकडून मी कसं सगळं काढून घेते ते ओ खान साहेब इकडे इकडे या प्यारी हम खाना खाने के लिए जाए ना। हाँ हाँ जरूर जाएंगे चलो चलो हाँ हाँ चलो चलो हाँ हाँ त्या दाढीवाल्याचा हात धरून गेली. एवढी वर्ष बरोबर काम केलं पण माझा कधी हात धरला नाही. बराया आता माझं कसं होणार. कर्णवत तर इकडेच येत आहे. आता आता त्याने विचारलं भोपळा कुठे गेली तर काय सांगायचं. आली 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 इकडेच आली आली. युवा कोणती बातमी आहे? काय नाही. अरे असं अडकळतोस कशा बाई? काय काय झालं तरी ते सांग. बकुळा 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 बकुळीचं काय झालं? बकुळा त्या खानाचा हात धरून चालत गेली. सरनोबत अहो तुम्ही हसताय. अरे हसू नको तर काय करू. अरे मूर्खा, अरे त्या खानाच्या डावपेच काय आहे तो आपल्याला कळायला पाहिजे. त्याचा पुढचा डाव काय आहे ना तो आपल्याला समजला पाहिजे. म्हणून मीच तिला सांगितलं होतं असं वागायला. हो तुम्हाला बघून मी आता घाबरूनच गेलो होतो आणि आणि माझ्या अंगाचं पाणी पाणी झालं होतं. युवा तुझा आणि त्या खानावर जरा बारीक लक्ष ठेव आणि बकुळाला म्हणावं जरा सावधगिरीनं पाय उचल. आता तो खानच आपल्याला पुढचा मार्ग दाखवेल. येतो. जा तू लक्ष ठेव. हा महाराजांची महागडावर सुंदराची काही चिन्ह दिसत नाही. आता राजाने हेरा बरोबर पाठवलेला संदेशाप्रमाणेच वागायचं. त्या सिद्धी बरोबर लढाई करायची. मग कुठे त्या सिद्धीची फौज तिथून हटेल. मग राजांना गडावरून सुटकेचा मार्ग सापडेल. आता शेवटचा हा पर्याय त्या सिद्धी बरोबर लढाई.
मार्ग सापडे. एकदा काय महाराजांची सुटका झाली, एकदा का महाराजांकडून सुटका झाली की आपला विजय झालाच म्हणून समजा. एकदा जनालेचा वेढा सुटला की महाराज सही सलामत गडावर बाहेर पडतील. अरे आणि तो पहा महाराजांनी आपल्यावर आक्रमण केलंय. कोणाची हिंमत झाली आमच्या कोण आहे तो मराठा? हा तो नेताजी पालकर, शिवाजीचा उजवा हात. हात का तो नेताजी पालकर? डाकू म्हणून खवास कातरून पळून आला तोच का? तुझ्या दिन जाओ, तुझ्या पकड गेले क्या? हा काय साहेब जाओ. हा काय साहेब. कोण? सूर्याजी? होय, सूर्याजीराव सुर्वे, त्या शिवाजीचा दुश्मन. सूर्याजी, तुझ्यासारख्या देशद्रोहाच्या तोंडातून महाराजांचं नाव घेता कामा नये. महाराज आमचे मराठ्यांचे राजे, मराठ्यांचे रखवाला, माझ्या बहिणीचे तारणहार. अरे कोणी दिलं त्याला राजपद? असली राजे तर आम्ही आहोत. दारू स्वतः राजा समजत असे, पण नाही त्याला विकलं. कमाल सूर्याजी, तुझे जीभ जास्त तरफडत आले, तिथल्या तिथे छाटून टाकेन मी. अरे तू काय माझी जीभ छाटणार? असे मात्र काय समोर तयारी? अमोश, अरे बघ तुझ्या जिंदगानीवर. अरे फितुराची औलाद तुझी, दुसऱ्याने टाकलेल्या तुक्यावर करणारा फितूर आहे ते डोळ्यात. काय ते जोडी मी. सूर्याजी, तुझ्या आता घटका भली पडून समाज. अरे जा, तुझ्या हातून बनायला हा सूर्याजी सुरे भेदे नाही. अरे तुला काय करणार? आईच्या दुधाची चव. अरे रे, ज्या मातीत तू जन्माला आलास, ज्या आईच्या पोटी तू लहानाचा मोठा झालास, त्याच आईला तू आज पायदळ तोडून पाहतोय. नेताजी, तुझ्याकडून हे आई म्हणत तत्व नाही शिकायचंय मला. हा सूर्याजी सुरे तुला अवमान करतोय. बसाई मदत चालव तुमचे. अरे असं एवढी तर तुझी खुमखुमी असेल ना, तर घे देवाचं नाव आणि हो मला तयार. अरे तुला पळालास काय? अरे स्वतःला राजा म्हणवतोस आणि रणांगणाला तू वर करतोस काय? अरे पळून पळला कुठे आहेस तू? नेताजी पालकर, एक दिवस तुला भारी पडेल. लक्षात ठेव. बाजी, किती दिवस म्हणून आम्ही असे दुश्मनाला चकवा देणार आहोत. आमचे सगळे मार्ग बंद झाले. तुरुंगात दामल्यागत झाले या पदागडावर. आता आमच्या समोर फक्त एकच पर्याय दिसतोय. सांगा राजा, कोणता मार्ग दिसतोय? आम्ही त्याची शहानिशा करायला तयार आहोत. महाराज, आपण दुधास्त मार्ग सुचवा. आज शिवा कशी वाट पाहतोय झडप टाकण्याची. शिवा, तुमच्यासारखे सरदार आपल्या जीवाची पर्वा न करता या महाराष्ट्रासाठी लढतायत, हे आमचं भाग्यच म्हणायचं. राजा, हा महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी
आपली मायभूमी मुक्त करण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू, पण सदासाठी दुश्मनाच्या स्वाधीन होणार नाही. आणि मृत्यू जरी जवळ आला तरी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढू आणि मृत्यूलाही जवळ करू. पण राजा राजा तुम्ही असं विचारात राहू नका. बाजी, या सिद्धी समोर आता फक्त गणिमी काव्याचाच उपयोग करावा लागेल. राजा राजा नक्की काय करायचे ते सांगा. बाजी, आम्ही गंगाधर पंतांना लपोटा घेऊन सिद्धीकडे पाठवला. गंगाधर पंतांना लकोटा घेऊन पाठवण्याचं कारण त्या लकोट्यात आहे तरी काय? आपण जिंकलेले सर्व गड आम्ही सिद्धीच्या स्वाधीन करणार आहोत. नाही नाही राजा नाही, आपण आपली दौलत त्यांना नाही द्यायची. शिवा, बाजी, आम्ही ठरवलंय सिद्धीला शरण जायचं. नाही नाही महाराज. माझी अरे सिद्धीच्या तावडीचं सुटणं आता अशक्य झालंय, म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतलाय. नाही महाराज, तो फाजल खान आपल्या बापाचा बदला घेण्यासाठी खारीचा टाकून बसलाय. सावध आपोआप हाती लागलं की ते तुटून पडणार. नाही राजा राजा हा भयानक निर्णय आपण का म्हणून घेतला? आमच्या प्रजेसाठी, आमच्या रयतेसाठी एक शिवाजी गेला म्हणून काय झालं, असे हजारो शिवाजी तयार होतील या स्वराज्यात. महाराज, सिद्धी समोर म्या जायला तयार आहे. मला माझ्या जीवाची पर्वा नाही. महाराज, आपण या रयतेचे राजा आहात. आपण हे राज्य वाढवू शकता. या सह्याद्रीच्या कडे कपालीचे आपणच राजे आहेत. पाषाणाला जरी विचारलं तरी ते सांगतील की राजा राजा माझा लाडका राजा हा. महाराज, शरणच जायचं आहे ना, मग तुम्ही कशामुळे शरण जाताय? का जातो की शरण त्या सिद्धीला? शिवा, अरे सिद्धीला तुझी गरज नाही. सिद्धीला हवा आहे तो हा शिवाजी. फाजल खानच्या बापाचा बदला घेण्यासाठी, बडी बेगमला खुश करण्यासाठी त्याला हवा आहे तो हा शिवाजी. महाराज, लहान थोडी मोठा घास घेतो या. त्या सिद्धीला शिवाजीला जमलं नाही पाहिजे. फक्त त्याच्यापुढे ऐकलाय. महाराज, तुमच्या जागी तुम्ही श्रेष्ठ आहात, पण तुमच्या जीवाला धोका आहे. महाराज, त्या सिद्धीला मी भीत नाही. आपण परवानगी द्याल तर मी जातो त्या सिद्धीला भेटायला. राजा, लाख मेला तरी जातील, पण हा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. शिवा, शिवा, तुला काय म्हणायचं आमच्या घरी आलंय? ठरलं. शिवा, तू प्रति शिवाजी म्हणून खानाच्या छावणीत जायचं. फाजल आणि सिद्धी शिवाजी मिळाला म्हणून गडबडून जाणार, खुशीने पागल होणार आणि या संधीचा फायदा घेऊन आम्ही विशाळगडाकडे कूच करणार. शिवा, शिवा, का मोठं झोपीचं आहे. प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. महाराज, मी खरोखरच भाग्यवान आहे. माझ्या राजाचा पैरावा माझ्या अंगावर जोडतोय. या महाराष्ट्रासाठी माझा जीव कामी येतोय. महाराज, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. मी मेलो तरी चालेल, पण या महाराष्ट्राचा राजा वाचला पाहिजे. राजा राजा विशाळगडाचा मार्ग मी आपणास दाखवतो. विशाळगडाकडे जाण्याचा एकच मार्ग, ती म्हणजे घोडखिंड. ती पार केली की आपण विशाळगडाकडे पोहोचू. बरोबर आहे बाजी. विशाळगडाकडे जाण्यासाठी आम्ही घोडखिंडीचाच वापर करू. यासाठी आपल्याला रात्रीचा उपयोग करावा लागेल. पण गडाखाली काय चाललंय याची खबर मिळाली असती तर? महाराज, बाहेर नाईक आले आहे. जा, त्याला तातडीने आत पाठवून द्या. मुद्रा
या नाईक या. नाईक अगदी वेळेवर आला. नाईक गडाकाची काय खबर? महाराज आपल्या हुकमाप्रमाणे सरनौबतल्या सिद्धीच्या सैन्याबरोबर लढाई चालू केली. त्या लढाईमुळे त्यांच्याकडे धान्य साठा आणि दारूगोळा संपत झाले. त्याचं सैन्य उकेला एकदम व्याकुळ झाले. कधी हे एकदा ती लढाई संपते असं झालंय ना. नाईक आम्ही विशाळ गडाकडे कूच करणार आहोत. त्यासाठी आम्ही परवाची रात्र निवडली आहे. परवाच्या रात्री जिवबा आणि बकुळाला त्या खानाची वैभवी सजवायला सांगा. नाईक बाजी या तुम्ही लागा तयारीला. आई जगदंबा आपल्या पाठीशी आहे. महाराज शिवबा शिवबा तुझ्या मुखावर मला भेटण्यात आनंद दिसतो. पण तू तेवढी चिंता आणि उदासीन नाही दिसत आहे. महाराज मी माझा एक एक बोहरा गमावत आहे. या स्वराज्याच्या यज्ञात त्याच्या प्राणाची आहुती देत आहे. महाराज या यज्ञाची वाट आता काटेरी वाटू लागली. तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवा. शिवबा, तुझा जन्म या महाराष्ट्राशी झाला, त्या स्वराज्यासाठी झाला, आया बहिणींच्या रक्षणासाठी झाला. तुझा हा जन्म स्वराज्य हितासाठी झाला. स्वराज्य जन्म घेतला, परंतु तेवढ्या तुझ्या मार्गामध्ये काटेरी आणि उदासीन नाही. पांडुरंग तुझ्या कृपा चुकुनी मदन मार्ग चुकुनी ही चुकाचा पांडुरंग कृपा करा, पांडुरंग कृपा करा. शिवबा जा, शिवबा जा, तुझा विजय निश्चित आहे. पांडुरंग तुझ्या पाठीशी. पांडुरंग पांडुरंग माझा वाघ आपल्या राजाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला तयार झाला. आई भवानी माते माझ्या शिवाचं रक्षण कर. शिवा कदाचित ही आपली शेवटची भेट असेल. जमलो वाचलो तर भेट विशाळ गडावर होईल. शिवा
प्यारे बनकून तुम आ गई. खान साहेब आज समध्या तयारीनिशी आल्या बघा. नाच गाणं खाणं पिणं समजा काही होणार बघा. आज खाना पीना सब कुछ. हाँ तो शुरू करो. हाँ. जीवबा झाली ना हो तयारी. कर सुरुवात. शिवा बाजी शत्रूचं सैन्य बोलण्यापेक्षा आपल्या आपल्या भीतून बोलता मग आपला वर्ग आपोआप पूर्ण होईल. हा नक्कीच शिवाजी असावा. हा, आमच्या डोळ्यासमोर पचार झालाय. तुरंत तुरंत चला पण त्यांच्याकडे कळलं नाहीये. चला पण पहाड़ों का शेर समझने वाला. वाह. आखिर हमारे शरण आई. शिवा इतनी जल्दी हार मानेगा ये हमने सोचा भी नहीं था. आज से पूरा मुल्क कमाना. शिवा ने जितने भी किले दिए थे वो पूरे हमारे हो गए. शिवा तो हमारे साथियों की बात हुई. कभी भी हार न मानने वाला शिवा आखिर हमारे हाथ आगे बड़े बेगम साहब बहुत झूठ बोली. बेगम साहेब अब हमने आपका काम पूरा कर दिया है. हुजूर, अभी तक वो शिवा क्यों नहीं आया? उसने हमसे धोखा तो नहीं दिया? ऐसा आगे नहीं होगा. वो काम बात शिवा हमें नहीं धोखा देगा. बात में मगन है भाई. शिवा शिवा आखिर शिवा जाओ उसे अंदर लेके आओ. लोग कहते हैं शिवा ऐसा है शिवा वैसा है लेकिन शिवा सचमुच डरपोक निकला. सलाम खान साहेब. वालेकुम सलाम. आम्ही आपलीच वाट बघत होतो. आम्ही दिलेल्या वचनाचे एकदा शब्द दिला म्हणजे तो आम्ही पाळतच असतो असे समजत. आम्ही यायचा. हमारे सामने मैं तो तेरा शुक्र गुजार. अब भी तू मेरा काम पूरा करेगा. माझ्यावर संशय आला नाही. काहीही करून यांचं मन वळवायलाच नाही. वाजी असा कुठल्या विचारातून पाहत आपण. आता तुम्ही तर आमचे पाहुणे. आइए आइए राजा आइए. आपका तो स्वागत है.
खानसाहेब धोका धोका झालाय. या सूर्याजी असं ओरडायला काय झालाय? शिवाजी पिंजरा पडून पडायलाय. अरे काय म्हणतोस तू? तू रशेमध्ये जात आहेस का? सूर्याजी शिवाजी बहादूर हा कोण? काय झालं? महाराज गडावरती पोचले असतील का? शिवाजीने आपल्याला धोका दिलाय. हा शिवाजीचा बहुरूपी शिवा काशी. शिवाजीने आपल्याला धोका देऊ या नकली शिवाजीला पुढे करून स्वतः पळून गेलाय तो पन्हाळ गडावर विशाल गडाकडे. अरे मराठे कोण कोण आहे तू? हा मराठ्याची जात आहे. सहजासहजी खरं बोलणार नाही. शिवयाजी कैसे करके शिवाजी हमें चाहिए. जाओ. मराठ्यांचा राजा तुमच्या सारख्याच्या हाती लागणार नाही. आमचं राजा म्हणजे थोर पुरुष, मराठ्यांचे राजे, आमच्या महाराष्ट्राचे राजे. अरे चुप. कोण आहे तू? जगदंब महाराज, आज मी धन्य झालो. आता मला माझ्या मरणाची भीती नाही. ए मराठे कोण आहे तू? जगदंब महाराज, तुमचा अंगरखा माझ्या अंगावर चढला. कुठे हे महाराज, कुठे हा शिवा? हा जमीन आसमानाचा फरक आहे. महाराजांनी कुठलाही भेदभाव न ठेवता आपला अंगरखा माझ्या अंगावर दिला. महाराज, आज मी धन्य झालो. महाराज, तुम्ही सुखरूप गडावर पोहोचलात की मी डोळे झाकायला ए मराठे कौन है तू? तेरी मौत खुद जल्दी हमारे सामने आई है. ये ऐसा नहीं चलेगा कि टुकड़े टुकड़े कर कुत्ते के सामने फेंक दो. चलो. अरे रे, माझा जीवाभावाचा सोबती माझा शिवा काशीत आज आम्हाला सोडून गेला. आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या राजाच्या रक्षणासाठी जळत्या आगीत उडी टाकली त्याने. आई भवानी माते, अशा किती वीरांची तू अजून आहुती घेणार आहेस? राजा ही वेळ विचार करण्याची नाही. झालेल्या गोष्टी होऊन गेल्या. आपण थेट विशाल गडाकडे कूच करा. बाजी अजून किती दिवस मी असे दुश्मनाबरोबर लपून डाव खेळणार? महाराज माझा ऐका. माझी काळजी करू नका. आम्ही आहोत त्या सिद्धीचा सामना करायला. आपण थेट विशाल गडाकडे कूच करा. नाही बाजी, आपल्या एकट्याला सोडून मी नाही जाणार. ही राजा, आपण माझी काळजी करू नका. हा बाजी मेला तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. आम्हाला या प्रजेला तुमची गरज आहे. नाही बाजी, या रणांगणावर तुम्हाला एकट्याला सोडून मी जाणार नाही. माझा ऐका राजा, या घोडकेंडे सिद्धीच्या सैन्याला रोखून नेण्यात हा बाजी समर्थ आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा बाजी शत्रूची झुंज देत राहील. पण सिद्धीच्या सैन्याला घोडखिंड ओलांडू देणार नाही. बाजी, बाजी तुमच्यासारखे अनेक सरदार आहेत
म्हणून हा महाराष्ट्र ताट मानेने उभा आहे. म्हणून म्हणतो राजा, या आमच्या महाराष्ट्रासाठी, आमच्या प्रेमासाठी, आपल्या रयतेसाठी आपलं अस्तित्व मोलाचं आहे राजा. आपलं अस्तित्व मोलाचं आहे माझी राजा. चला राजा, चला. माझी विशाळ गडावर आम्ही तुमच्या आतुरतेने वाट बघतो. तुमच्यासारख्या देखजा सरदाराचा आशीर्वाद हवा आहे आम्हाला. सगळं वाचलो तर आपली भेट विशाळगडावर. राजा, राजा या बाजीची एक विनंती आहे. बोल माझी. राजा, आपण गडावर गेल्यावर 3 तोफांची सलामी द्या. म्हणजे बाजी आपल्या वाचनाला जागला असेच समजेल. तोपर्यंत सिद्धीच्या एका सैन्याला ही घोर किल्ला ओलांडू देणार नाही. घ्या राजा, निघा पण. बघा, आई जगदंबा तुझं रक्षण करेल. आम्ही तुझी वाट बघतोय. चला रे. वाची सर्ववत नाईक, मी महाराजांच्या मागोमाग निघा. सिद्धीच्या सैन्याला मी रोखून ठेवतो. महाराजांचे प्राण आपल्याला महत्वाचे आहेत. जा. पण बाजी तुम्ही एकटे कसे काय पुढे पडणार एवढ्या सैन्याला? माझी काळजी करू नका. माझे सुटलेल्या या सह्याद्रीचे कडे आहेत. तुम्ही फक्त महाराजांची काळजी घ्या. चला पालकर, चला त्वरा करा. वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही पालकर. आजी, आपल्याला महाराजांचे प्राण महत्वाचे आहेत. पालकर, निघा निघा. हर हर महादेव. जय भवानी. आओ देखो मरगट्टा. जय भवानी. क्या जरूरत है यहाँ? जय भवानी. जय भवानी. मर गया. मरगट्टा तो मर गया. चलो आज हम हुजूम जश्न करेंगे. हाँ चलो 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 खाओ पिओ मजा करो. हाँ, चलो. राजा, राजा, तुम्ही गडावर पोचलास. अजून तोफांचा आवाज कसा होत नाही. राजा, तुम्ही पोचलात गडावर. सुखरूप पोचला. मी धन्य झालो राजा, धन्य झालो. तुमचा आशीर्वाद सोडून जातोय. सोडून जातोय. राजा, हा बाजीचा शेवटचा मुजरा. शेवटचा मुजरा.
मी माझा एक एक मोहरा गमावत आहे. गोड शिवाकाशी त्यानं आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या राजाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. शिवाजी प्रभू देशपांडे त्याने ही घोडखिंड रोखून धरली आणि आपल्या रक्ताने पावन केली. आजपासून ही घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते. अशा सर्व शूरवीरांना या शिवाजीचा मानाचा मुद्रा